18 वर्षाखाली सहमतीनं शारीरिक संबंध ठेवू शकतो का या प्रश्नावर केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलंय। सध्या देशात सहमतीनं शारीरिक संबंध ठेवण्यासाठी 18 वर्ष पूर्ण असणं बंधनकारक आहे। ही वयाची अट कमी करण्यासाठी बऱ्याचदा चर्चा होते, पण आता यावर केंद्र सरकारनं स्पष्ट उत्तर दिलंय। शारीरिक संबंधासाठी 18 वर्षापेक्षा कमी मर्यादा ठेवू शकत नाही असं म्हणत त्याबाबत केंद्रानं सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण दिलंय। केंद्रानं काय म्हटलंय तर 18 वर्षापेक्षा कमी अल्पवयीन मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी ही मर्यादा आहे। दरम्यान NCRB आणि विविध सामाजिक संस्था यांच्या आकडेवारीनुसार 50% अधिक बाल लैंगिक शोषणासारखे गुन्हे हे अशांकडून होतात ज्यांच्यावर मुलं भरवसा ठेवतात, जसं नातेवाईक, शिक्षक, शेजारी इत्यादी। पण जर सहमतीनं शारीरिक संबंधासाठी वयोमर्यादा कमी केली तर या गुन्ह्यातील दोषींना दिलासा मिळू शकतो। हे संबंध सहमतीनं झाल्याचं संरक्षण त्यांना मिळेल आणि ज्यामुळं पॉक्सो सारख्या कायद्यातून त्यांना सूट मिळेल। जर हे शोषण जवळच्या नातेवाईकांना केलं असेल तर मुलं विरोध करणं किंवा तक्रार करण्याच्या मनस्थितीत नसतात आणि त्यामुळं सहमतीनं संबंध ठेवल्याचा युक्तिवाद करून मुलांना दोषी ठरवल्यासारखं आहे, असंही केंद्र सरकारनं सांगितलं। किशोरवयीन मुलांमधील प्रेम आणि शारीरिक संबंधांच्या प्रकरणांमध्ये प्रत्येक प्रकरणानुसार न्यायिक विवेकाचा वापर केला जाऊ शकतो, पण लैंगिक संबंधाच्या सहमतीसाठी कायद्यानं 18 वर्ष वय बंधनकारक केलंय। हे काटेकोरपणे आणि समानतेनं पाळलं पाहिजे। यात कोणतीही सुधारणा किंवा किशोरवयीन स्वायत्ततेच्या नावाखाली या नियमांसोबत तडजोड केल्यास बाल संरक्षण कायद्यातील गेल्या दशकांची प्रगती मागे पडेल। पॉक्सो कायदा 2012 आणि BNS सारख्या कायद्यांच्या प्रतिबंधात्मक स्वरूपाला कमकुवत करेल असं केंद्रानं म्हटलंय। तसंच वय आधारित संरक्षण सैल करणं म्हणजेच वयोमर्यादा कमी करणं हे संमतीच्या नावाखाली शोषणासाठी मार्ग मोकळा करू शकतं असंही त्यात म्हटलंय। अतिरिक्त सॉलिसिएटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी सविस्तर लेखी अहवाल सुद्धा तयार केलाय। खरं तर आधी वय 18 नव्हतं, संमतीचं वय 1860 मध्ये 10 होतं। IPCच्या दुरुस्तीत 1891 मध्ये या कायद्यात बदल केले आणि 12 वर्ष करण्यात आलं। 1925 मध्ये IPCच्या दुरुस्तीत 14 वर्ष आणि 1929च्या शारदा कायदा म्हणजेच बालविवाह प्रतिबंधक कायदा यामध्ये 14 करण्यात आलं। 1940 मध्ये IPCच्या दुरुस्तीत हे वय 16 वर्ष केलं आणि त्यानंतर 1978 मध्ये बालविवाह प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करून हे वय 18 वर्ष करण्यात आलं, जे आजपर्यंत लागू आहे असं रिपोर्टमध्ये केंद्रानं म्हटलंय। त्यामुळे दोषींना संरक्षण मिळू नये यासाठी यात कोणताही बदल केला जाणार नाही।